अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। कर्माचे मुख्यतः 3 भाग आहेत, त्यातील दुसरे म्हणजे संचित कर्म। आज आपण अध्याय क्रमांक 5 मध्ये संचित कर्माविषयी माहिती घेणार आहोत। या जन्मी आपल्याला जे दुःख यातना भोगाव्या लागतात ते म्हणजे मागच्या जन्मीचे कर्म असते। परंतु कित्येक क्रियामान कर्मे अशी असतात की ती तात्काळ फळ देत नाहीत, त्यांचे फळ मिळण्यास थोडा वेळ लागतो। त्या कर्मांचे फळपक्व होण्यास थोडाफार कालावधी लागतो, तोवर ती कच्च्या स्वरूपात राहतात आणि जोवर फळ मिळत नाही तोवर ती जणू संचित होऊन राहतात। अशा फळ न दिलेल्या कर्मांनाच संचित कर्म म्हणतात। उदाहरणार्थ, तुमच्या तरुण वयात तुम्ही आपल्या मातापित्यांना दुःख दिलेत, तुमच्या वृद्धावस्थेत तुमची मुले तुम्हाला दुःख देतात व तुमच्या पूर्वकर्माचे फळ मध्ये बराच काळ लोटला तरी याच जन्मात तुम्हाला मिळते। तुम्ही या जन्मी संगीत साधना केलीत तर कदाचित पुढील जन्मी लहानपणीच तुम्ही संगीतात नैपुण्य दाखवाल। जीवात्म्याची अशी अनेक कर्मे संचित म्हणून त्याचे खाते वहीत जमा होऊन भोगण्यासाठी शिल्लक राहिलेली असतात।